हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस हिंदी सॉन्ग वरती होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट एकदम सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला प्रीसेट आणि मटेरियल डाउनलोड करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर काय करायचंय, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशनचे. तर ते दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा मित्रांनो. त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सोल्युशन सांगितलेलं आहे. ती ट्रिक्स मी स्वतः यूज करतोय. ओके, त्यामुळे तुमची प्रीसेट 100% इम्पोर्ट होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाहीये. जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ 100% बिघडणार आहे. तर चला मित्रांनो, कुठला आहे वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक बिटमार्क प्रीसेट, दुसरी शेकिवेक प्रीसेट. तर मित्रांनो, आपण जे आहेत आपले दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपले दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन याचे. कारण हा जो प्रॉब्लेम आहे ते खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे. हाच प्रॉब्लेम बघून आपण ते 2 व्हिडिओ बनवले आहेत, म्हणजे आपले प्रीसेट एकदम सोप्या प्रकारे इम्पोर्ट व्हावं यासाठी. त्यामुळे एक वेळेस ते 2 व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा मित्रांनो, तुमचा प्रॉब्लेम जे आहे ते 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहे. ओके, तर आता आपण प्रीसेट ओपन करायची 1 नंबरची म्हणजे बिटमार्क प्रीसेट. तर आपण प्रीसेट ओपन करून घेऊयात. आता मित्रांनो, अशा प्रकारे प्रीसेटमध्ये ग्रुप्स, फोटो, व्हिडिओ वगैरे आपल्याला काय बघायला मिळणार. बाकी सगळं आपल्याला मॅन्युअली करायचे, स्वतः क्रिएट करायचे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे मित्रांनो, थोडा व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येईल. ओके, म्हणजे व्हिडिओ क्रिएट करताना. तर आता काय करायचं, आपल्याला यायचं इथं 6.2 सेकंदापाशी. आता काय करायचं तुम्हाला सगळं सांगतो एकदम प्रॉपररित्या, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे. काय करायचं, इथून पुढे जितके आपले बीट आहेत ते बीट वाईज फोटो ॲड करून घ्यायचे. तर आता मी काय करतो, आपले जितके फोटो आहेत ते फोटोज ॲड करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपले जितके फोटो आहेत तितके फोटो आपण ॲड केलेत एकदम बीट वाईज प्रॉपररित्या. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा आपण फोटो ॲड करतो तेव्हा फोटोचा रेशो काहीसा अशा प्रकारे असतो, बरोबर ना, अशा प्रकारे असतो. तर काय करायचं, त्याला बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचे, वरी आडव्या 3 डॉट आहेत म्हणजे 3 डॉट आहेत, यावरती क्लिक करायचे. त्याचं ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं. सिम्पली ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे आणि अशा प्रकारे काय करायचे, सगळे फोटो ॲड करून घ्यायचे. स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 ॲड करून घ्या. आता आपण फोटोज ॲड केलेत. आता काय करायचं, आपल्याला याच्या समोर म्हणजे 0 सेकंदापाशी. ओके, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं. आता एडिट ग्रुपवरती आलात, आता काय करायचं, ग्रुप अँड मास्क 1 वरती जायचं आहे. परत एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे काय आपली एक रेक्टँगल बघायला मिळणार आहे. काय करायचं, आपल्याला खाली फोटो ॲड करायचा आहे. म्हणजे सगळं सांगतो, मला एक फोटो ॲड करून घ्यायचं. मी एक फोटो ॲड करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे. काय करायचं, फोटोची लेंथ एकदम लास्टपर्यंत वाढून घ्यायची. या फोटोला या रेक्टँगलच्या खालती घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, समजलं. आणि आता काय करायचं, फोटोची साईज थोडीफार अशी वाढून घ्यायची, म्हणजे जोपर्यंत आपला फोटो दिसत नाही तोपर्यंत. ही बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत. ओके, इतकं करून घ्यायचं. ॲडजस्ट वगैरे करून घ्या. वाटलं हाच फोटो इथून कॉपी करून घेऊयात आपण अशा प्रकारे. काय करायचं, आता बॅकला यायचं आहे. आता बॅकला यायचं आहे, आणखीन एकदा बॅकला यायचं आहे. म्हणजे आता आपण खालचा फोटो एडिट केला तर वरचा फोटो एडिट करूया. 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, परत एडिट ग्रुपवरती जायचं आहे. परत ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. इथं आणखीन एक फोटो म्हणजे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. बट आपण जो फोटो कॉपी केला तोच फोटो इथं पेस्ट करूयात. फोटोची लेंथ बरोबर होऊन जाते. काय करायचं, याच फोटोला क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे. इथं नाव किंवा नंबर यावरती क्लिक करून फक्त फोटो चेंज करून घ्यायचा आहे. तर आपण हा फोटो घेऊयात ॲड करून आणि या फोटोला काय करायचं, रेक्टँगलच्या खालती घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे बाकी फोटो ॲडजस्ट वगैरे करून घ्या सिम्पली एकदम सोप्या प्रकारे. तर आपण इतकं करून घेतलेलं आहे. म्हणजे आपले जे फोटो आहेत हे बघा इंटरफेस अशा प्रकारे काही बघायला मिळणार आहे. आता काय विषय नेमकी मित्रांनो तुम्हाला सांगतो.
तर फोटो शॅडो वगैरे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे. व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती जायचं आहे, इथं ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर ॲड करायची आहे आणि बॉर्डरची लेंथ काय करायची एक 15% ठेवून घ्या. कलर जो आहे तो कलर व्हाईटच ठेवायचा आहे सिम्पली अशा प्रकारे सिम्पल. तर ही बघा काहीसं अशा प्रकारे. आणि शॅडोसुद्धा इनेबल करायचा आहे. बॉर्डर आणि शॅडोवर जायचं खाली ते शॅडोचं ऑप्शन आहे, शॅडोवरती क्लिक करून शॅडो याचं इनेबल करायचं आहे, शॅडो ॲडजस्ट करून घ्यायचा. ओके, तर अशा प्रकारे बाकी हे सगळं ॲडजस्ट करून घ्या, नो प्रॉब्लेम, जास्त काय अवघड नाही आहे. आता काय करू तिकडच्या फोटोला, म्हणजे इथं आपल्याला आणखीन एक फोटो ॲड करायचा आहे स्टार्टिंगपाशी. खालचा ॲड फोटो जिथं ऑप्शन आहे बघा, खालून 2 नंबर लेअर आहे, तर या लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर या खालच्या लेअरवरती क्लिक करायचं, ॲड फोटोचं ऑप्शन यावरती काय करायचं, कलर आणि फिलवरती यायचं आहे. इथं नाव किंवा नंबर असेल म्हणजे एकदम लास्टला वरती मीडियावरती क्लिक करायचं आहे. इथं फोटो इनेबल होईल, इथं नाव किंवा नंबर असेल त्याच प्रकारे आपला फोटो काय करायचा आहे, चेंज करायचा नावावरती क्लिक करून. तर आपण आपल्याला घ्यायचा हा फोटो. ओके, तर हा फोटोवरती क्लिक करून वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचा, आपला फोटो ॲडजस्ट होऊन जाणार आहे, बाकी काही विषय नाही. तर काही अशा प्रकारे बघा इथे सॅच्युरेशन व्हायब्रेशन नावाचा इफेक्ट असेल ते इफेक्ट ॲडजस्ट करून घ्या तुमच्या अकॉर्डिंग. ओके, बाकी आपण सगळं तर लावून दिलेलंच आहे. आता इकडे काय करूयात, आपण इफेक्ट वगैरे ॲड करून देऊयात. त्यासाठी बॅकला यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती. इथं आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे मित्रांनो, हा हे साईडला ढकलूयात वाटलं तर, हा जो आहे 1 नंबरचा ही बघा हा इफेक्ट. तर सिम्पल हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं आडव्या 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे, म्हणजे आपलं बीटमार्क प्रिसेटच्या लेअरवरती यायचं आहे. तर इथं आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आपल्याला फोटोंपाशी. आता हा जो फोटो आहे 6.2 सेकंद समोरचा हा फोटो, तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. ओके, ते इफेक्ट पेस्ट करून द्याला. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे हा फोटो सोडून याच्या 2 नंबरच्या फोटोला. ओके, म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. ओके, इतकं झालं. आणखीन बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, अरे बरं बीटमध्ये चालत आपण इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे आणि काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी, जितके आपले मधले फोटो आहेत इफेक्ट ॲड करायचे, तर त्या मधल्या फोटोला इफेक्ट ॲड करून देऊयात. तर एक आपण मधल्या फोटो आहेत त्या मधल्या फोटोला इफेक्ट ॲड करून देऊयात. ओके मित्रांनो, जास्त काही अवघड नाही आहे, तर आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. तर अशा प्रकारे आपण जितके इफेक्ट आहेत तितके इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. ओके, तर आता काय करायचं मग सगळं डिटेलमध्ये सांगतो. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाही आहे. ओके, तर आता परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, इथं एक व्हिडिओ दिलेला असेल तुम्हाला, हा बघा अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. तर सिम्पल हा व्हिडिओ आपल्याला कॉपी करायचा आहे. आता व्हिडिओ कॉपी करून घेऊयात. व्हिडिओ कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती यायचं म्हणजे 6.2 सेकंदापाशी यायचं, इथं हा व्हिडिओ पेस्ट करायचा मित्रांनो. तर बाकी या व्हिडिओची लेंथ इथं बरोबर आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती येऊन याला स्क्रीन करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे काय करायचं आहे, परत एक फोटो सोडायचा, समोरच्या फोटोपाशी यायचं म्हणजे 8.25 सेकंदापाशी. परत हा व्हिडिओ इथं पेस्ट करायचा. इथं आता व्हिडिओची लेंथ थोडी कमी पडते, तर व्हिडिओवरती क्लिक करायचं, टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. इथं लास्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून याचा टाईम वाढवायचा आहे, म्हणजे व्हिडिओची लेंथ वाढवायची आहे, फक्त टाईम अँड ड्युरेशन जाऊन वाढवा. परत त्याला ब्लेंडिंग ऑपोसिटीवर जाऊन लाईटवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे परत याच्या समोरचा फोटो सोडायचा, याच्या समोरच्या फोटोपाशी म्हणजे 11.20 सेकंदापाशी यायचं आहे. हा इथं इफेक्ट पेस्ट करायचा आहे, व्हिडिओ पेस्ट करायचा आहे, लेंथ वाढवायची आहे. परत त्या व्हिडिओला स्क्रीन करून घ्यायचं. ओके, आता लास्टचा एक व्हिडिओ असेल तर लास्ट व्हिडिओपाशी याची लेंथ कमी करावी लागणार आहे. तर या व्हिडिओवरती क्लिक करून टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे, याची लेंथ कमी करायची. ओके, परत त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. झाला विषय, इतकं झाला आपल्या मित्रांनो. तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आता करायचं एक विषय, त्यासाठी एक 6.2 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. एकदम लास्टला येऊन रेक्टँगलची लेंथ वाढवायची. वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे, फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून द्यायचं. ओके, काय करायचं, कलर आणि फिलवरती यायचं आहे, एक साईडला ग्रेडियंटवरती यायचं आहे, खाली सर्कल ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ब्लॅक सर्कल येणाऱ्या ब्लॅक सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे, व्हाईटला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे. सिम्पल. इथं व्हाईट कलर आहे, व्हाईट कलरवरती क्लिक करायचं, याला ब्लॅक करायचे, जो ऑलरेडी ब्लॅक होता यावरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. एक आपला ब्लॅक सर्कल अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. या सर्कलला काय करायचं, जितके आपले व्हाईट व्हिडिओ आहेत त्या व्हाईट व्हिडिओच्या खाली घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे आता आणखीन एक आपल्याला रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलची लेंथ लास्टपर्यंत वाढवायची. रेक्टँगलचा कलर ब्लॅक करायचा आहे. कलर ब्लॅक केल्याच्यानंतर काय करायचं आहे,
आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एक ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. ओके, आता इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. वरी सर्चवरती क्लिक करायचं, एक सिम्पल नाव सर्च मारायचं आहे. एक सिम्पल स्टार फेड नावाचा इफेक्ट असतो बघा, स्टार फेड. ओके, स्टार फेड ही इफेक्ट ॲड करायचं आहे. इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, एकदम 6 पॉईंट म्हणजे स्टार्टिंगपाशी यायचं आहे, 6.2 सेकंदापाशी. एक इथं की द्यायची आहे पोझिशनवरती येऊन, की लास्टला येऊन एक द्यायची आहे. एक्स अँगलवरती या पोझिशनला वाढवायचं, एक 500 ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे, म्हणजे समोरच्या बीटपाशी थोडं खाली जायचं आहे. कलरचं ऑप्शन यावरती क्लिक करून इथे की द्यायची आहे, याचा कलर चेंज करायचा. ओके, समोरच्या बीटपाशी येऊन परत त्याचा कलर चेंज करायचा. ओके, फक्त प्रत्येक समोर यायचं आहे कीपाशी आणि आपला जो कलर आहे तो कलर चेंज करायचा, म्हणजे आणखी सुद्धा भारी दिसणार आहे आपला व्हिडिओ. खूपच एक नंबर भारी दिसणार आहे मित्रांनो. हे बघा, काहीतरी आपल्यापाशी नवीन शिकायला भेटतं इतकं मला माहिती आहे. तर आता काय करायचं, इतकं झाल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, एक प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल ॲड करायचं आहे, वर आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. इथं स्ट्रेच टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, कोणता स्ट्रेच टू कंपोजिशन एरिया. सिम्पल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं आहे. कलर जो आहे तो नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर ब्लॅक असेल तो व्हाईट ठेवायचा. स्टोकची लेंथ एक 10% ठेवून घ्या. एकदम लास्टला यायचं आहे व्हिडिओच्या. आपली जी बॉर्डर आहे, बॉर्डरची लेंथ व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे मित्रांनो. तर आपलं ऑलमोस्ट व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. बाकी काही व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आला तर बिनधास्तली कमेंट करा मित्रांनो, आपण कमेंटचे उत्तर लगेच देत असतो. समजा तुम्हाला तुमच्या एखाद्या गाण्यावरती व्हिडिओ करायचे, ती सुद्धा गाणं कमेंट करा, ह्या सॉंगवरती व्हिडिओ कर म्हणून. त्यासुद्धा सॉंगवरती आपण नक्की व्हिडिओ आणूयात. ओके मित्रांनो, तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. आता काय करायचं आहे ते तर भेटूयातच, पण अगोदर आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आता वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे एक व्हिडिओची क्वालिटी येते, व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सल ठेवायची आहे. 720 ठेवा, खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा चालतात ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.